मी आज डीमार्टला शॉपिंगसाठी गेले होते, तेव्हा माझ्या मुलाला हे पिल्सबरीचं कुकर केक मिक्सचं एक पॅकेट दिसलं. तर तो मला म्हटला, आई हे घे ना आपल्याला केक बनवायला. तर म्हटलं चल घेऊया. तर मी ते पॅकेट घरी घेऊन आले. त्याच्यानंतर त्याच्यामधलं जे मिक्स पावडर होती ती मी एका भांड्यामध्ये काढून घेतली. त्याच्यावरती त्या रॅपरवरती एक मार्किंग केलेलं आहे, तेवढंच त्याच्यामध्ये दूध भरून घ्यायचं. दूध भरून घेतल्यानंतर ते दूध त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं. तूप टाकल्यानंतरही चांगलं असं फेटून घ्यायचं. त्याच्यानंतर एका कुकरच्या डब्यामध्ये मी खाली बटर पेपर लावून घेतलेला आहे. त्यामध्ये हे मिक्स केलेलं मिश्रण त्या डब्यामध्ये ओतून घ्यायचं आणि डबा एकदा टॅप करून घ्यायचा, म्हणजे राहिलेले बबल्स पूर्ण बाहेर येतात. त्यानंतर कुकरमध्ये मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. त्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे. त्यानंतर हा डबा ठेवलेला आहे. त्यानंतर कुकरचा बेल्ट आणि शिट्टी काढून घ्यायची. त्याच्यानंतर 15 ते 20 मिनिट हा केक शिजू द्यायचा. तर हा पाण्याच्या वाफेवरती छान मस्त मऊ केक शिजला जातो. त्यानंतर त्याच्या डब्याच्या कडा रिकाम्या करून घ्यायच्या. त्यानंतर एक प्लेट उलटी लावून डबाला पाठीमागनं टॅप करून डबा अलगद उचलून घ्यायचा. त्यानंतर बटर पेपर हळूच काढून घ्यायचा. तर हे पाहू शकता तुम्ही, हा केक एकदम बनायला सोपा आणि खायलासुद्धा खूप टेस्टी आहे. केक थंड झाल्यानंतर मग माझ्याकडे एक चॉकलेट सिरप होता. मग म्हटलं चला थोडंसं डेकोरेट करून घेऊया. तर मग मी त्याच्यावरती थोडंसं चॉकलेट सिरप टाकून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता एकदम छान आणि मस्त हेल्दी केक तयार झालेला आहे. जर तुम्हाला कधी घरच्या घरी केक खायची इच्छा झाली तर तुम्ही हे पॅकेट आणून घरच्या घरी मस्त केक बनवून खाऊ शकता. तर हे पाहू शकता एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी केक तयार झालेला आहे. तर हा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर हा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय. भेटूया पुन्हा.